शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण प्रामाणिक परिश्रमाची परंपरा जपत श्रीराम क्लासेसने आपली यशस्वी 18 वर्षे पूर्ण करत 19व्या वर्षात दमदार पदार्पण केलंय। या निमित्ताने आयोजित वर्धापन दिन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि भावनिक वातावरणात पार पडला। इसवी सन 2007 साली केवळ 2 ते 5 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा ज्ञान प्रवास आज एका भव्य वटवृक्षात रूपांतरित झाला असून विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि विश्वास ही संस्थेची खरी ओळख ठरत आहे। शैक्षणिक क्षेत्रात बदलत्या काळानुसार नवे उपक्रम आणि अध्यापन पद्धती स्वीकारत श्रीराम क्लासेसने शिक्षण व्यवस्थापनात एक वेगळा आदर्श निर्माण केला। निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत सर्वसामान्य विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रदान आणि सक्षम बनविण्याचा ध्यास संस्थेने घेतलाय। या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत, यशवंत आणि कीर्तिवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। या प्रसंगी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणारा आणि समाजाला दिशा देणारा संदेश देण्यात आलाय। कार्यक्रमात संस्थेने सामाजिक बांधिलकी अधोरेखित करत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत। आई वडील असलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत प्रवेश देण्याबरोबरच एक पालक असलेल्या विद्यार्थ्यांना 50% शुल्क सवलत देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय। परिस्थिती हात बांधू शकते पण स्वप्न नाही, हा प्रेरणादायी संदेश देत शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क असल्याचं संस्थेने ठामपणे मांडलंय। यावेळी संस्थेचे संचालक उल्हास पाटील सर आणि सविता पाटील मॅडम यांनी पालक, विद्यार्थी आणि शिक्षकवृंद यांच्या सहकार्यामुळे यशस्वी वाटचाल शक्य झाल्याचं सांगितलंय। विद्यार्थ्यांचे यश हेच आमचे ध्येय हा मूलमंत्र कायम ठेवत संस्था पुढेही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। एकूणच 18 वर्षांचा विश्वास, गुणवत्तेचा ध्यास आणि सामाजिक जाणीवांचा संगम असलेला हा वर्धापन दिन सोहळा विद्यार्थ्यांसाठी नवचैतन्य निर्माण करणारा ठरत आहे। यावेळी निफाड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल पटोळ, अरविंद ढवळे साहेबांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय। माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक सागर निकाळे, तातेड हॉस्पिटलच्या सर्वेसर्वा सविता तातेड, सामाजिक कार्यकर्ते संजिता दाफुलदे, क्लासेसचे सर्व शिक्षकवृंद आजच उपस्थित होते। आज या विषयावर बोलून पूर्ण कारण का माहितीये का, आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा, जे आज मी गोष्ट सांगणार आहे ती तुम्हाला भविष्यात लक्षात राहील। जी मुलगी किंवा जे मुलगा 18 वर्ष आपल्या आई वडिलांनी सोबत घेऊन प्रेम करून त्यांचं होऊ नाही शकला, त्यांची नाही होऊ शकली, तर ती तुमची काय होणार? बरोबर आहे का? त्यामुळे या गोष्टीपासून अलिप्त राहा। अभ्यासामध्ये स्वतःला कसं गुरफटता येईल आणि स्वतःचा सर्वांगीण विकास कसा करता येईल या गोष्टीकडे लक्ष द्या। स्वतःच्या पायावर पहिले उभं राहा, स्वतःचं अस्तित्व करून दाखवा। यावेळेला तुमचं स्वतःचं करिअर घडेल आणि स्वतःच्या पायावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करा। त्यासाठी तुम्हाला सर्व दुनियामध्ये म्हणजे जसं म्हणतो ना आपल्याला स्वातंत्र्य, त्यावेळेला तुम्हाला सर्व स्वातंत्र्य मिळेल। त्यावेळेला तुम्ही तुमच्या आईजवळ किंवा वडिलांजवळ तुमच्या मनातील भावना व्यक्त करा, ते तुम्हाला कधीच नाही मिळणार। आता पण मी आज श्रीराम क्लासेसचं बघते तर ते मोठ्याकडून छोट्याकडे आले। कसं आले असतील मोठ्याकडून छोट्याकडे? प्रगती तर झालेली, मग मोठ्याकडून छोट्याकडे कसे आले? कारण ह्या क्लासची सुरुवात कुठे झालेली पहिल्यांदा? ते कुठे आले आता? म्हणजे कुठून? शहराकडून गावाकडे आले। म्हणजे यातच त्यांचा उद्देश काय आहे की शहरात शिकवायला भरपूर लोक आहेत, शहरात कमाई खूप जास्त असते, पण त्यांचा तो हेतू नव्हता। त्यांना हेतू काय होता की माझ्या खेड्यातली मुलं शिकली पाहिजे, खेड्यातल्या मुलांना सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्याच पाहिजेत की ज्या शहरातल्या मुलांना मिळतात। मी तर म्हणेन की ज्या शहरातल्या मुलांना मिळतात त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथे संधी आहेत। मी बघते इस्रो मध्ये सिलेक्ट झालेले आहेत मुलं, त्याच्यानंतर ऑलिम्पियाड मध्ये सिलेक्ट झालेले आहेत, IPSC UPSC साठी सिलेक्ट झालेले आहेत की जिथे लाखो मुलं अपियर करतात आणि हजारो मध्ये फक्त सिलेक्शन होतं। त्याच्यात आपल्या क्लासच्या मुलाचं सिलेक्शन होणं, याच्या मागे जो सरांचा हेतू आहे की पूर्णतः त्यांचा हेतू काय की खेड्यातल्या मुलांपर्यंत हे प्रत्येक छोट्या पद्धतीचं ज्ञान गेलं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।